यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत लोकायुक्त विधेयक 2022 पारित करण्यात आलं आहे। आता राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत राहतील। नागपुरात सुरू झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या 7व्या दिवशी एक महत्त्वाचे विधेयक मंजूर करण्यात आले। महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 विधान परिषदेत एकमतानं मंजूर करण्यात आले। विशेष म्हणजे गेल्या हिवाळी अधिवेशनाचं हे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं होतं। या विधेयकाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की लोकायुक्तांच्या नियुक्तीत कोणताही भेदभाव होऊ नये यासाठी लोकायुक्तांची निवड समिती व्यापक ठेवली जाईल। तर विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विधेयकासाठी दीर्घकाळ संघर्ष करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली। पुराला मी या ठिकाणी माहिती देऊ इच्छितो की आपल्याला कल्पना आहे की आपल्या राज्यामधला जो लोकायुक्त कायदा आहे हा जुना कायदा आहे आणि आपल्या राज्याच्या लोकायुक्त कायद्यामध्ये भ्रष्टाचार विरोध प्रतिबंधक कायदा जो आहे त्याचा इन्क्लुजनच नाही आहे। त्यामुळे आपल्याकडे आता जे लोकायुक्त जी व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कुठलीही कारवाई करता येत नाही आणि दुसरं त्यांना केवळ रिकमेंडेटरी अशा प्रकारचे अधिकार आहे, पलीकडचे कुठलेही अधिकार नाही। आणि म्हणून या संदर्भात मागच्या काळामध्ये माननीय अण्णा हजारेजी यांनी एक उपोषण देखील केलं होतं। त्यावेळेस मी मुख्यमंत्री असताना त्यांना आश्वासन दिलं होतं। त्यानंतर आपण एक संयुक्त कमिटी तयार केली होती आणि ज्या कमिटीमध्ये राज्य सरकारचे अधिकारी, तेव्हाचे मुख्य सचिव होते, अधिकारी होते, हे गद्रे साहेब देखील त्यामध्ये होते आणि अण्णा हजारे आणि त्यांचे काही लोक अशी त्यांची टीम आणि जवळपास अनेक बैठका होऊन मग त्याच्यामध्ये याचा मसुदा हा आपण फायनल केला आणि हा मसुदा फायनल केल्यानंतर हे विधेयक या ठिकाणी आलेलं आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने काय गोष्टी आहेत त्या मी आपल्याला सांगू इच्छितो। पहिल्यांदा तर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदी आता लोकायुक्त कायद्याच्या अंतर्गत आपण आणल्या आहेत। दुसरं, मुख्यमंत्र्यांसहित सर्वांना आपण लोकायुक्त कायद्याच्या अखत्यारीत आता आणलेलं आहे।